बघा आलो आहे मी आता इथे फणसाच्या झाडावरती. पण फणस तर खालती आहेत, पण इकडे बघा मधाचं पोळं आहे, त्याला माशा नाही आहेत पण मध मात्र आहे. बघू किती मध आहे, खूपच मध दिसतोय मला इथूनच. खूप मध आहे, बघू शकता तुम्ही. माशा थोड्याशा आहेत. मध मी आता काढून घेतो, तुम्हाला दाखवतो, कारण की मला पकडायला कोण नाही ना, त्यामुळे जरा जवळ जाऊ शकता. माशा पण जवळ आहे एकदम, बघू शकता तुम्ही. माशा काय आपलं करू शकत नाही, कारण सवय झालेली आहे माशांमध्ये. दाखवतो, एक मिनटं थांबतो. हे बघा मध मात्र आहे, त्याला खूप मध आहे. मध खूप आहे बघा, बघू शकता तुम्ही. दाखवतो काढून मध. अरे बापरे, तुम्ही दाखवतो काढून तुम्हाला कसं मध असतं ते. बघा लोक बोलतात मध, आणि खूप महाग पण आहे मध. हे बघा पूर्ण मध आहे, ते मधाचा पोळा आहे बघा. पण माशा नाही आहेत. हे फर्स्ट टाईम असं होतं कधी कधी, कारण पिलं काढून झाल्यानंतर ती लोक असं सोडून देतात मध. बघा पूर्ण मधाचा गोळा भरलेला आहे, माशा नाहीत त्याच्यावरती. तुम्हाला वाटत असेल की माशा आहेत, काय पण सांगतो, असं काय नाही. आणि ह्या माशा काय नाही करू शकत आपल्या. मध तर नाही दाखवतो तुम्हाला काढून. हे बघा, हे बघा जवळजवळ खूप मध आहे. हे बघा, बघू शकता प्रॉपर मध आहे त्याच्यामध्ये. आणि खूप मोठा पळा होता. आता कुठे गेली बाकीचे काय माहिती नाही, पण थोड्याशा माशा आहे. बघा परत बसत आहेत हाताने दाबून त्यांना. ए बाजूला राहा, बाजूला राहा, उठा तिथून, उठा, चला. या कोणाकोणाला आवडतं असे मधचे पोळे काढायला, कमेंटमध्ये नक्की सांगा मला. मध पण खूप महाग असतो, नकली भेटतो, ओरिजिनल तर भेटतच नाही.